Hello, my dear students and parents. Welcome to our Math Planet channel. मंथन प्रज्ञाशोध सामान्य परीक्षा इयत्ता 6वी विषय गणित यामधील प्रकरण 7वे जे बीजगणितावर आधारित आहे त्यातील व्यवसाय नंबर 3 आज आपण सॉल्व्ह करणार आहोत. तत्पूर्वी आता 2025 या नवीन वर्षामध्ये आपण सर्वजण प्रवेश करत आहोत. तर आपल्या मॅथ प्लॅनेट चॅनलतर्फे सर्व विद्यार्थी आणि पालक वर्गास नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष आपणा सर्वांना सुखाचे, समृद्धीचे, आनंदाचे, भरभराटीचे व आरोग्यदायी जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. चला तर व्यवसाय नंबर 3 आज आपण सॉल्व्ह करणार आहोत. अतिशय सोपी एक्झरसाइज आहे पहा ही नेहमीप्रमाणे. पहा पहिला प्रश्न आहे 80 - x अपॉन 7 इज इक्वल टू 11 म्हणजेच 80 वजा x छेद 7 बरोबर 11. खूप सोपा प्रश्न आहे. आपल्याला काय करायचं असतं, ज्या बैजिक राशी आहेत किंवा बीजगणित आहे याच्यामध्ये काय करायचं असतं, ह्या अक्षरांची व्हॅल्यू काढायची असते. म्हणजे आता आपल्याला काय करायचं, एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. मग काय करायचं, हा जो 7 भागिले इकडे जाऊन तो काय होणार आहे, गुणिले होणार आहे. म्हणजेच 80 वजा x बरोबर 11 गुणिले 7. ठीक आहे. मग 80 वजा x बरोबर 11 7 किती होतात, 77. म्हणून काय करायचं, हा x मायनस आहे तो इकडे गेल्यानंतर काय होणार आहे, प्लस होणार आहे. आणि हा जो 80 इथं लिहिला हा 77 प्लस आहे, इकडे येऊन काय होणार आहे, मायनस होणार आहे. म्हणजे काय केलं मी, हा x राईट साईडला नेला आणि हा जो 77 आहे तो लेफ्ट साईडला आणला. म्हणजे काय झालं बघा, हा प्लस होता इकडे जाऊन मायनस होईल आणि हा मायनस आहे हा इकडे जाऊन प्लस होईल. ठीक आहे, कारण आपल्याला प्लस एक्सची व्हॅल्यू काढणं अपेक्षित आहे. आता 80 मधून 77 घालवले तर किती येणार आहे, 3 उत्तर येणार आहे. म्हणून एक्सची व्हॅल्यू किती आलेली आहे, 3. मग 3 कुठे आहे, ऑप्शन नंबर 3 मध्ये. म्हणून पहिलेच उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. आता आपण दुसरा प्रश्न सोडूया. पहा 2x वजा 8 वजा 3x बरोबर x वजा 12. तर x बरोबर किती, म्हणजे आपलं टार्गेट काय, एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. खूप सोपं आहे बघा. काय करायचं, ज्याला x चिकटलेले ते सर्व टर्म्स आपण लेफ्ट साईडला घेऊया आणि या संख्या राईट साईडला करूया. चला 2x हा -3x, हा जो x इकडे काय आहे, प्लस आहे तो लेफ्ट साईडला येऊन मायनस होईल, इज इक्वल टू हा -12 आणि हा जो 8 आहे तो इकडे जाऊन काय होणार आहे, प्लस होणार आहे. बघा मी काय केलंय, ज्या संख्यांना x चिकटलेला आहे त्या सर्व मी लेफ्ट साईडला घेतल्या, त्यांची चिन्ह चेंज केली आणि संख्या राईट साईडला लिहिल्या. म्हणजे अक्षर आणि संख्या ज्यांना चिकटलेल्या आहेत ते लेफ्ट साईडला आणि बाकीच्या सर्व संख्या राईट साईडला घेतलेल्या आहेत. ज्या राईट साईडवरून लेफ्ट साईडला आल्या फक्त त्यांचं चिन्ह चेंज केलेलं आहे, किंवा जे लेफ्ट साईडवरून राईट साईडला गेलेले त्यांचं चिन्ह चेंज केलेलं आहे. जे जिथं आहे, समजा 2x इथं आहे तो इथंच ठेवला तर त्याचं चिन्ह चेंज झालेलं नाही आहे. सर्व प्रकारच्या मुलांसाठी ही सूचना आहे. ओके, आता इथं काहीच नव्हतं म्हणून आपण इथं 1 लिहिला. आता हे सोडून घ्या. 2x - 3x, थोड्या वेळ एक्सचा विचार करायचा नाही. 2तून 3 गेले किती राहिले, वजा 1 आणि पुन्हा हा वजा 1 किती झाले, वजा 2x बरोबर. बघा 12तून जर वेगळी चिन्ह असेल तर आपण काय करतो, वजाबाकी करतो. मग 12तून 8 गेले किती राहिले, 4 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देतो म्हणजे झाले वजा 4. आता हे सर्व तुम्हाला ऑलरेडी आधीच झालेलं आहे, त्याच्यामुळे तिथं जास्त एक्सप्लेनेशन देण्याची गरज नाही. मग आता काय करायचं, x इज इक्वल टू हा -4 आहे, हा इकडे गुणिले आहे, इकडे जाऊन तो भागिले होणार आहे. दोनदा मायनस चिन्ह आलं की ते मायनस चिन्ह निघून जातं. बे 1 बे 2 4 म्हणजे x इज इक्वल टू काय आलं, 2. मग x इज इक्वल टू 2 कुठे आहे, ऑप्शन नंबर 2 मध्ये. म्हणून दुसऱ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर.
आता आपण तिसरा प्रश्न सोडूया. पहा तिसरा प्रश्न आहे बघा. 2x - 5 अपॉन 3 इज इक्वल टू 27. तर x बरोबर किती? तर x ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. काय करायचं? हा 3 भागिले इकडे जाऊन गुणिले होईल. पटकन करूया. ठीक आहे. आता 2x - 5 यांचा गुणाकार 27 त्रिक 81. सो 2x इज इक्वल टू हा 81 हा -5 इकडे जाऊन काय होणार आहे? +5 होणार आहे. म्हणून 2x बरोबर किती झाले? 86 म्हणजे 86. देअरफॉर x इज इक्वल टू हा 86 हा गुणिले इकडे जाऊन भागिले होईल. 2 × 2 2 × 4 8 आणि 2 त्रिक 6. उत्तर आलेले 43. मग 43 कुठे आहे? तर ते ऑप्शन नंबर 3 ला आहे. म्हणून तिसऱ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. आता आपण चौथा प्रश्न सोडूया. चौथा प्रश्न हा अतिशय सोपा आहे. पहा चौथा प्रश्न जर तुम्ही वाचला व्यवस्थित तर तो असा आहे. 0.2x प्लस 0.05x इज इक्वल टू 0.5. तर x इज इक्वल टू आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. काय करायचं? या दोघांची बेरीज करायची आहे. आता बेरीज करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची. हा जो पॉईंट आहे त्या पॉईंट नंतर किती घरं आहेत? इथं एकच. इथं पॉईंट नंतर किती? 2 घरं आहेत. त्याच्यामुळे ही घरं आधी आपल्याला सारखी करून घ्यायला लागतील. म्हणून काय करायचं? आपण सारखी करून घेण्यासाठी इथं एक 0 वाढवायचा. बस एवढंच काम करायचं. बघा पॉईंट नंतर इथं 2 अंक आले, इथं पॉईंट नंतर 2 अंक आले. ह्या दोघांची आपल्याला काय करायची? बेरीज करायची आहे. आता बेरीज जर तुम्हाला आडवी येत नसेल तर उभी बेरीज मांडून करा. पहा इथं मी उभी बेरीज मांडलेली आहे. 5 आणि 0 5च, 2 आणि 0 2, पॉईंटच्या जागी पॉईंट, 0 आणि 0 0. किती झाले? 0.25 म्हणजे 0.25 बरोबर 0.5. आणि हा इथे काय जोडलेला आहे? x. आता अतिशय सोपं झालेलं आहे. आता काय करायचं? x इज इक्वल टू हा 0.5 आणि हा जो गुणिले आहे तो इकडे जाऊन काय होणार आहे? भागिले होणार आहे. आता इथं पण तसंच आहे. पहा इथं पॉईंट नंतर 2 अंक आहे, तिथं पॉईंट नंतर एकच अंक आहे. त्याच्यामुळे तो ॲडजस्ट करण्यासाठी आपल्याला एक 0 द्यायला लागणार आहे. आता पॉईंट नंतर सारखे सारखे जर अंक असतील तर पॉईंट आपला निघून जातो. म्हणजेच काय राहणार आहे? संख्या फक्त 50/25. मग 25 एके 25, 25 दुने 50. उत्तर किती आलेले आहे? 2. सो x इज इक्वल टू 2 उत्तर आलेलं आहे. मग x इज इक्वल टू 2 कुठे आहे? तर ते आहे ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे. 2 आणि 2.0 हे एकच असतं, हे लक्षात ठेवा. म्हणून चौथ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. पाय ते 5वा प्रश्न आहे. आई व मुलगी यांच्या वयाची बेरीज 70 वर्षे आहे. त्यांच्या वयांचे गुणोत्तर 7:3 आहे. तर आईचे वय किती वर्ष आहे? हे प्रश्न सोडवताना प्रश्नाचे 2 भाग करायचे. पहिला भाग कुठे? आई व मुलगी यांच्या वयाची बेरीज 70 वर्ष आहे. इथे लिहूया आई आणि मुलगी. ओके. आता आई आणि मुलगी यांच्या वयाची बेरीज किती आहे? 70 आहे. म्हणजे दोघांची जर बेरीज आपण केली तर किती येणार आहे? 70 येणार आहे. मग आईचं वय काय मानूया आपण? x मानूया. मग मुलीचं वय किती येणार आहे? 70 वजा x. कसं? बघा आईचं वय जर x असेल अधिक मुलगी म्हणजे मुलगीचं वय, यांच्या दोघांची बेरीज किती येते? 70 येते. मग मुलीचं वय काढण्यासाठी हा x इथं जाऊन काय होणार आहे? मायनस होणार आहे. हे तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. ज्याला समजलं नाही त्यांच्यासाठी हे स्पष्टीकरण. आता दुसरी ही झाली पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन काय दिली त्यांनी? त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7:3 आहे. यांच्या वयाचं गुणोत्तर किती आहे? 7:3. ओके. आता गुणोत्तर हे कसं मांडलं जातं? हे अंश आणि छेदामध्ये मांडलं जातं. म्हणजे 7/3 असं मांडलं जातं. मग गुणोत्तर जर अंश आणि छेदामध्ये मांडलं जात असेल तर
हे जे आपण मानलेल्या टर्म्स आहेत त्या सुद्धा आपण अंश आणि छेदामध्ये मांडायच्या. कशा मांडायच्या पहा, आईचे वय छेद मुलीचे वय बरोबर किती गुणोत्तर दिले 7:3. हे किती सोपं झालं पहा. आईचं वय काढलं, मुलीचं वय काढलं आणि गुणोत्तर अंश छेदामध्ये मांडलं. आता फक्त तिरका गुणाकार करून सोडून घ्या. 3x हे पहा तिरका गुणाकार असा बरोबर. ह्या 7 आणि ह्या पूर्ण टर्मला गुणून घ्या. 7 0 0 7 7 49 वजा 7x. पुढे पहा. आता काय करायचं, 3x हा जो 7x मायनस आहे हा इकडे येऊन प्लस होईल इज इक्वल टू हे 490. तसेच 7 आणि 3 झाले 10x बरोबर 490. म्हणून x बरोबर हा 490 भागिले 10. शून्याला शून्य गेला. x बरोबर काय आलं 49. म्हणजे x ची व्हॅल्यू किती आलेली आपली 49. आणि हे x कोणाचं वय आहे, हे आईचं वय आहे. आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे, आईचे वय किती वर्ष आहे. मग आईचे वय आपलं किती आलेलं आहे 49. म्हणून आईचं वय ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. अतिशय सोपा प्रश्न होता हा. अशा प्रकारचे प्रश्न भरपूर वेळा येतात हे लक्षात घ्या. काय करायचं, गुणोत्तर अंश छेदामध्ये लिहायचं असतं हे लक्षात ठेवा. पुढे बघा 6वा प्रश्न. प्रशांतचे वय त्याच्या लहान भावाच्या वयाच्या तिपटीपेक्षा 6 कमी आहे. हा झाला पहिला भाग. प्रशांतचे वय 21 वर्ष असेल तर त्याच्या लहान भावाचे वय किती वर्ष असेल. पहा इथे लिहूया आपण प्रशांत, इथे लिहूया त्याचा भाऊ. ठीक आहे. आता x कोणाचं वय मानायचं हे खूप महत्वाचे बघा. प्रशांतचे वय त्याच्या लहान भावाच्या, ज्याला च्या जोडलेला आहे त्याचं वय x मानायचं. कोणाला च्या जोडला आहे, लहान भावाच्या, म्हणजे लहान भावाचं वय x. मग प्रशांतचं वय काय, त्याच्या लहान भावाच्या वयाच्या, म्हणजे त्याचा लहान भाव x वर्षाचा आहे, तिपटीपेक्षा म्हणजे 3 ने गुणायचं, 6 ने कमी म्हणजे 6 वजा करायचं. ठीक आहे. पहिल्या कंडिशननी हे आलेलं आहे. दुसरी कंडिशन काय, प्रशांतचे वय 21 वर्ष आहे. प्रशांतचं वय किती दिलेलं आहे 21 वर्ष वय दिलेलं आहे. दुसऱ्या कंडिशनने प्रशांतचं वय दिलेलं आहे 21, परंतु आपलं वय किती आलेलं आहे प्रशांतचं 3x - 6. म्हणजेच आपलं वय पहिल्या कंडिशनने आलेलं आहे 3x - 6 आणि दुसऱ्या कंडिशनने ते बोलतात हेच वय आहे 21. ओके. मग किती सोपं झालं पहा. फक्त आता याच्यावरून x ची किंमत काढायची. सो 3x इज इक्वल टू हे 21 आणि हे इकडे जाऊन काय होतील प्लस होतील. सो 3x इज इक्वल टू यांची बेरीज किती येणार 27. मग काय करायचं, x इज इक्वल टू हे 27 आणि हे भागिले 3. मग 3 9 27 म्हणजे x इज इक्वल टू काय आले 9 आलं. म्हणजे x ची किंमत काय आलेली आहे 9. 9 कुठे आहे, ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे. कारण x ची किंमत विचारली होती आपल्याला, x ची किंमत आली 9. म्हणजे x ची किंमत म्हणजेच लहान भावाचे वय, ते किती असेल 9. 6वेचं उत्तर ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. थोडं मराठीत अंक कधी कधी इंग्रजीत अंक असं होतात, परंतु आशा करतो की ते तुम्ही समजून घ्याल, कारण अंक मराठी इंग्रजीमध्ये होतात, परंतु आपल्याकडे इंग्रजीत अंक सर्वांनाच समजतात. चला 7वा प्रश्न आपण सोडूया. एका संख्येच्या, च्या जोडला लगेच ती संख्या x म्हणूया. एका संख्येच्या तिपटीमधून म्हणजे 3 ने गुणा 19 वजा करून येणारी वजाबाकी म्हणजे इज इक्वल टू त्याच संख्येच्या म्हणजे कोणाच्या x च्या दुपटीतून म्हणजे 2 ने गुणा 14 मिळवून म्हणजे 14 मिळवा येणाऱ्या बेरजे इतकी आहे. म्हणजे हे ह्याचं उत्तर आणि ह्याचं उत्तर सारखं आहे, तर ती संख्या कोणती. खूप सोपं झालं बघा. एक्सच्या टर्म लेफ्ट साईडला घ्या चिन्ह बदलून. हे +2 आहे, हे -2x होईल. 14 इकडेच, हा 19 वजा आहे, इकडे जाऊन तो अधिक होईल. आता सोपं झालं की नाही. 3x मधून 2x गेला राहिला x. 14 आणि 19 झाले 33. x ची किंमत आली
33 म्हणजे 33. मग 33 कुठे आहे? ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. हे खूपच सोपं उदाहरण होतं. आता जे 8वं उदाहरण आहे ते आपण सोडूया. ह्याच पेजवरती आपण 8वं उदाहरण सोडूया. थोडंसं फोल्ड करूया कारण तुमचं 7व्या उदाहरणावरतीच लक्ष जाईल. ठीक आहे बघा. 7x - 8x + 9x - 24 = 0. तर टार्गेट आहे x = किती? खूप सोपं आहे. ह्या पूर्ण एक्सच्या टर्म्स आहेत. ओके, ह्यांना सोडवू, लेफ्ट साईडला ठेवू आणि 24ला राईट साईडला नेऊया. मग बघा, 7तून 8 गेले जातात का? नाही. म्हणून 8तून 7 गेले, राहिले किती? 1. परंतु मोठ्याचं चिन्ह म्हणून -x अधिक 9x वजा 24 बरोबर 0. इथं x लावायचं राहिला. आधी ह्या दोघांचं वजाबाकी करून आपण घेतलेली आहे. आता ह्या दोघांची वजाबाकी करूया. 9 मधून 1तून 9 जात नाही, मग 9तून 1 घालवला, राहिला 8. मोठ्याचं चिन्ह म्हणजे प्लस येणार इथं, ते नाही दिलं तरी चालेल. वजा 24 बरोबर 0. आता काय करायचं आपल्याला? 8x इकडे ठेवायचा, हे 24 राईट साईडला घालवायची, ते होतील प्लस. मग x बरोबर 24 हा गुणिले इकडे जाऊन भागिले 8 1 8 8 3 24. म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय आली? 3 व्हॅल्यू आलेली आहे. मग एक्सची व्हॅल्यू 3 कुठे? ऑप्शन नंबर 3 मध्ये. म्हणून 8व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. आता आपल्याला प्रश्न 9वा सोडवायचा आहे. 9वा प्रश्न पहा. एक संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा 18ने मोठी आहे. ही झाली पहिली कंडिशन. पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी गुणोत्तर 2:5 असे आहे, तर त्या संख्या कोणत्या? पहिली कंडिशन काय बोलते? एक संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा 18ने मोठी आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये 18चा फरक आहे. चला ऑप्शन बघूया आपण. इथं 18चा फरक आहे का? 10 आणि 28 मध्ये हो आहे. 16 अधिक 18 34 होतात, इथं पण होतात. 14 अधिक 18 32 होतात. 12 अधिक 18 30 होतात, 30. म्हणजे सगळ्यांमध्ये 18चा फरक आहे. ओके, पहिल्या कंडिशन तर सर्वांनाच लागू होते. दुसरी कंडिशन काय बोलते? पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी गुणोत्तर 2:5 आहे. किती आहे? 2:5 आहे. म्हणजे पहिली संख्या जर आपण वर लिहिली आणि दुसरी संख्या जर आपण खाली लिहिली आणि त्यांचा जर अतिसंक्षिप्त रूप दिलं, म्हणजे स्मॉलेस्ट फॉर्म जर केला, तर अंशाला 2 यायला पाहिजे आणि छेदाला 5 यायला पाहिजे. चला ही कंडिशन लागू पडते का बघूया. पहिल्याला याला जर छोटं केलं तर बघा बरं, इथं काय होईल? 2 पंचे 10, 2 एके 2, 2 चोक 8, 5/14 येते, म्हणजे ही लागू होत नाहीये. आता 16 आणि 34 वर 2 यायला पाहिजे, म्हणजे 8च्या पाड्यात 8 दुनी 16, 8ने ह्याला भाग जात नाहीये, त्याच्यामुळे ही पण कंडिशन लागू होत नाहीये. दुसरा बघा, 14/32 वर 2च यायला पाहिजे, म्हणजे 7नेच भाग जायला गेले. 7 दुनी 14, 7ने याला भाग जात नाही. 14/32 14 व 32 येणार नाही. आता 12 आणि 30 पहा, वरती 2 उत्तर आलं पाहिजे आणि खाली 5 उत्तर आलं पाहिजे. आता म्हणजे 6नेच भाग द्यायला लागेल. 6 दुनी 12 आणि 6 पंचे 30. म्हणजेच हे ह्याला दोन्हीही कंडिशन लागू होतात. म्हणजेच ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. अतिशय सोपं होतं ते. आता पुढचा जो प्रश्न आहे पहा, येते 10वा प्रश्न. 2/x = 5/3, तर x = किती? फक्त तिरका गुणाकार करायचा, इतकं सोपं आहे बघा. 2 6 आणि हे 5x. आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे. x = हा 6 इथे आहे, हा 5 गुणिले आहे, इकडे येऊन तो भागिले होईल, म्हणजेच काय येणार आहे? x = 6/5. मग 6/5 कुठे आहे? ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे, म्हणून 10व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. आता 11वा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणत्या समीकरणातील
चलाची किंमत 7 आहे, 2 अचूक पर्याय निवडा. म्हणजेच काय, चल म्हणजे इंग्रजी लेटर. ओके, जे इंग्रजी लेटर आहेत त्यांना आपण काय म्हणतो, चल म्हणतो. मग हे त्या चलाची किंमत 7 आहे असं आपल्याला शोधायचं आहे. पहिला काय, a-2 = 5. मग आपल्याला इंग्रजी लेटरच्या जागेवर 7 टाकून बघायचे. इथं जर आपण 7 टाकले तर 7 - 2 5 होतात का? होतात. म्हणजेच हे अगदी ॲक्युरेट लागू पडते. म्हणजे 1 आपल्याला उत्तर आलेलं आहे. आता दुसरा जो ऑप्शन आहे हा 1 बरोबर आलेला आहे. p/7 = 7. जर पीच्या जागेवर जर 7 टाकला आपण तर उत्तर 7 येणार आहे का? नाही आहे. तर उत्तर काय येणार आहे? 1 येणार आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 2 तर आपला गेला. आता ऑप्शन नंबर 3 बघा काय दिलेलं आहे, 7 × x = 49. म्हणजे एक्सच्या जागेवर जर आपण 7 टाकला तर 7 × 7 काय येतात, 49 येतात. म्हणजे हे बरोबर आहे. काय सापडलं आपल्याला? ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 3 हे सापडलेले आहेत. पुढचं बघण्याची काही गरज नाही, 2 ऑप्शन आपल्याला सापडलेले आहेत. म्हणून 11चं उत्तर ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. आता 12वा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या समीकरणात दिलेल्या चलाच्या किमतीसाठी समीकरणाची उकल होत नाही? नाही हे खूप महत्वाचं आहे. म्हणजेच काय बघा, y - 3 = 11 आणि y = 3. म्हणजेच काय, जिथं y दिसेल तिथे जर आपण 3 टाकला तर राईट साईडला जी संख्या आहे तेवढं उत्तर येतं का? येत असेल तर म्हणायचं समीकरणाची उकल होते आणि नसेल तर म्हणायचं समीकरणाची उकल होत नाही. आणि नसेल तोच पर्याय आपल्याला शोधायचा आहे. आता इथं जर 3 टाकला, 3 - 3 बरोबर काय येणार आहे? इथं 0 येणार आहे. परंतु ते काय बोलतात? 1 बोलतात. म्हणजेच हे लागू पडत नाही. म्हणजे हे चुकीचं आहे आणि आपल्याला चुकीचेच पर्याय शोधायचे आहेत. म्हणजे पहिला तर पर्याय आपल्याला सापडलेला आहे. दुसरा बघा, आपण तोंडी सोडूया. एक्सच्या जागेवर काय टाकायचं आहे? 10. मग इथं जर 10 टाकलं तर 10 + 7 17. म्हणजे हे बरोबर येते आणि बरोबर असलेलं आपल्याला नको आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 2 आपल्याला नको. कारण उकल होत नाही असं विचारलेलं आहे. इथे पहा, 30 = 5x आणि एक्सच्या जागेवर काय टाकायचं आहे? 6. मग इथं 5 × 6 किती होतात? 30. म्हणजे इथं बरोबर उत्तर येत आहे. बरोबर असलेलं आपल्याला नको आहे. म्हणजे तिसरा पण पर्याय गेला. आता इथे पहा, a/2 = 14. एच्या जागेवर 7 टाकायचे. तर 7/2 = 14 येणार आहे का? तर बिलकुल येणार नाहीये. त्याच्यामुळे ही उकल होत नाही. आणि उकल होत नाही असेच ऑप्शन आपल्याला विचारलेत. म्हणजे पहिल्यामध्ये होत नाही आणि चौथ्यामध्ये होत नाही. त्याच्यामुळं पहिला आणि चौथा हे त्याचं उत्तर आहे. ऑप्शन नंबर 1 and 4. इथं आपल्याला 2 वर्तुळ गोल करायला लागतील. आता प्रश्न आहे 13वा प्रश्न आहे. संगीताने काही किलोग्रॅम ज्वारी बाजारातून खरेदी केली. प्रत्येक महिन्याकरता 15 किलोग्रॅम असे 3 महिने ज्वारी दळणाकरता वापरल्यानंतर तिच्याकडे 5 किलोग्रॅम ज्वारी शिल्लक राहिली तर संगीताने किती ज्वारी खरेदी केली होती? खूप सोपा प्रश्न आहे बघा. हा प्रश्न तुमच्यासाठी ठेवूया, मी उत्तरापर्यंत पोहोचवतो तुम्हाला. प्रत्येक महिन्याकरता 15 किलोग्रॅम असे 3 महिने ज्वारी खरेदी केली. एका महिन्याला 15, दुसऱ्या महिन्याला 15, तिसऱ्या महिन्याला 15. म्हणजेच 15 × 3 किती ज्वारी झाली तिची? 45 किलोग्रॅम ज्वारी तिने दळणाकरता वापरली. यात 45 किलोग्रॅम वापरल्यानंतर तिच्याकडे आणखीन 5 किलोग्रॅम ज्वारी शिल्लक राहिली. म्हणजे 45 किलोग्रॅम वापरली, आणखीन 5 किलोग्रॅम शिल्लक राहिली. म्हणजे संगीताकडे एकूण किती होती? हे 45 वापरलेले आणि शिल्लक राहिलेली 5. म्हणजेच किती होती? 50 किलोग्रॅम तिच्याकडे ज्वारी होती. ठीक आहे. तर प्रश्न काय विचारला आहे? संगीताने किती ज्वारी खरेदी केली? आता एक उत्तर तर आलेलंच आहे आपलं 50 किलोग्रॅम. म्हणजे ऑप्शन नंबर 3 तर आलेलाच आहे. आता आपल्याला 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत. म्हणजे एक तर सापडलेला आहे, दुसरा तुम्ही शोधायचा आहे. आता दुसरा खूपच सोपा आहे, तिथं दिसत आहे तरी सुद्धा तुम्ही तो कमेंट करा.
आता 14वा प्रश्न बघा. एका संख्येचा पावभाग हा प्रश्न सुद्धा तुमच्यासाठी ठेवूया. हे खालीलपैकी कोणत्या समीकरणात दाखवलेले आहे? 2 अचूक पर्याय निवडा. आता पावभाग म्हणजे एक लक्षात ठेवा. पाव म्हणजे क्वार्टर असतं. ओके. पाव म्हणजे किती असतं? क्वार्टर असतं. म्हणजे कोणत्याही जे पूर्ण संख्येचे किती तुकडे करावे लागतात? 4 तुकडे करावे लागतात आणि त्यातला जो चौथा तुकडा असतो तो क्वार्टर म्हणजेच पाव असतो आणि कोणत्याही संख्येचा पावभाग म्हणजेच क्वार्टर भाग काढण्यासाठी 4 ने भागावे लागते. म्हणजे उत्तरच मी सांगितलेलं आहे. मग ह्या ऑप्शनमध्ये कुठे कुठे 4 ने डिवाइड केलेलं आहे हेच त्याचे 2 अचूक उत्तर असतील. त्याच्यामुळे त्याचे सुद्धा 2 अचूक उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायचे आहेत. आता 13व्याचं एक उत्तर तुम्ही टाकायचं आहे आणि 14व्याचं एक उत्तर टाकायचं आहे. आशा करतो की या व्हिडिओमधील सर्व कन्सेप्ट तुम्हाला छानपैकी कळालेल्या असतील. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.